समाजाद्वारे दुर्लक्षित झालेल्या स्त्रीचा ज्याला सन्मान करता आला त्यामध्ये राम आहे. त्या रामाला जपा. दशरथाचे वचन पूर्ण करण्यासाठी क्षणार्धाचाही विचार न करता आपल्या पित्याच्या वचनपूर्ती हेतू राजवैभव राजसुखाचा त्याग करून जे निघून गेले त्यामध्ये राम आहे. आपल्या मातृपितृ सेवेमध्ये जर का तो पुत्र सदा मग्न असेल, हा गुण त्यांनी धारण केला असेल, तर त्यामध्ये राम आहे. त्या गुणांचा संग्रह करूया. माता जानकीच्या विरहानंतर या समस्त जगताला ज्यांनी खरोखर एका शुद्ध प्रेमाची साक्षात प्रतिमूर्ती प्रगट करून दिली त्यामध्ये प्रेमतत्व. जिथे कुठे ते दिसेल आसक्ती रहित प्रेम, क्रोध रहित प्रेम, द्वेष रहित प्रेम, दंभ रहित प्रेम, त्या ठिकाणी राम आहे. शबरी आपल्या राजवैभवाचा थोडाही अहंकार नाही आणि याही उलट शबरी सारख्या जिने स्वतः म्हटलं अधम ते अधम अधम अति नारी, तिचे बोर उष्टी बोर भगवान आनंदाने स्वीकार करतात. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. त्यामध्ये राम आहे. अग्नि परीक्षेचा संघर्ष ज्यांनी पूर्ण केला आणि या संघर्षाद्वारे परीक्षेलाच प्रमाणित करून टाकलं आणि परीक्षेलाच प्रमाणित करून अग्निदेवतेला धन्य करणाऱ्या माता सीता, माता जानकी, त्या समर्पण आणि त्या त्यागाची जिथे भावना आहे आणि जिथे जाणीव आहे त्या ठिकाणी आहे राम. त्या रामाला जपा, त्या रामाला सांभाळा. हनुमानजी महाराज म्हणते मी या मोत्यांमध्ये राम बघतोय, माई मला या मोत्यांमध्ये राम नाही भेटत आहे. अरे मग तुझ्या हृदयात राम आहे का? चीर की छाती बोले अपनी पवन पुत्र हनुमान, मेरे मन में बसे है राम, कण कण में बसे है राम, कण कण में बसे है राम. मी सुरुवात इथूनच केली होती आपल्या कथेची. लोग कहते हैं कि राम ने भारत को पागल कर दिया, लोग कहते हैं कि राम ने भारत को पागल कर दिया, किंतु हम कहते हैं कि राम ने ही भारत को पावन कर दिया. राम ने ही भारत को पावन कर दिया. आणि असं तत्व ज्या ठिकाणी प्रगट होतं, असं तत्व ज्या ठिकाणी अवतार धारण करतं, तिथे राम. आज तुम्हा सगळ्यांचा जन्म आहे आणि अध्यात्म पथावरती प्रत्येक दिवस नूतन जन्म, नवीन जन्माचा आहे. कळी जशी रात्रीच्या वेळेला आपलं शरीर झाकून घेते आणि दुसऱ्या दिवशी अशी उमलते जणू तिचा तो पहिला दिवस आहे, नवीन आहे. अगदी तसं हनुमानजी महाराजांना प्रभू श्री राम म्हणताय की मला भरत कुठे दिसत नाहीये, भरत कुठे? मला भरताला काहीतरी द्यायचंय. भरतासारख्या बंधूने राजगादीला आता जे बंधू आपापसामध्ये छोट्या छोट्या वस्तूंसाठी भांडण करतात, छोट्यातल्या छोट्या इच्छांसाठी भांडण करतात, पण एकमेकांच्या अधिकारासाठी ज्यांनी त्याग म्हणजे काय? जे हातातून सुटलं त्याला त्याग म्हणतात, पण जे हृदयातूनच सुटलं त्याला वैराग्य म्हणतात. आणि एकमेकांच्या अधिकारासाठी ज्या बंधूंनी हृदयात केवळ त्याग नाही तर वैराग्य धारण केलं त्यामध्ये राम. त्या रामाला जपा. ज्याच्या हृदय शुद्ध आहे, विशुद्ध सत्व तव धाम अखिलांतरात्म. भरत कुठे दिसले नाही? भरतजी कुठे? हनुमानजींना शोधायला पाठवलं. हनुमानजी गेले मुख्य द्वाराने, येताना आले मागच्या द्वाराने. तर ज्या राजसिंहासनावर प्रभू राम माता जानकी विराजमान आहे त्या सिंहासनाच्या खाली छत्र पकडून भरतजी बसले. कदाचित होऊ शकतं या अगोदर कुठे तुम्ही हे उदाहरण कधी ही कथा ऐकली नसेल. स्वामी अखंडानंद सरस्वतींनी याचं अद्भुत विवेचन केलं. खाली
त्या सिंहासनाच्या मागे छत्र पकडून बसले भरतजी महाराज. हनुमंतजी म्हणतात, कृपया करून पुढे या, प्रभू राम आपल्याला बोलवत आहे. हनुमंत कुठल्या मुखाने पुढे यावं? या भरतामुळे प्रभूंना कितीतरी दुःख भोगावं लागलं. या भरतामुळे रामांना वनवास भोगावा लागला. केवळ हाच भरत कारणीभूत आहे. मा जानकीने ज्या वेळेला परम सुख प्राप्त करण्याची वेळ आली, त्यावेळेला त्यांना परम दुःखाच्या अशा विचित्र भरतांच्या नेत्रातील अश्रूसाठी ज्यांना सगळं सोडून यावं लागलं. भरतजी महाराज म्हणताय, नाही नाही, मी पुढे येऊ शकणार नाही. या भरतामुळेच हे घडलं ना. नाही नाही, पुढे नाही येऊ शकणार मी. अच्छा. हनुमंतजी पुढे गेले आणि प्रभू रामांना सांगताय, प्रभू भरतजी नाही येण्याचं म्हणताय. अच्छा, कुठे बसले ते? तुमच्या सिंहासनाच्या मागे खाली जे सद्गुरु गुरुदेव स्वतः करतात. गुरुदेव एकदा रामायण हे वर्तमान कसं आहे हे सांगत आहे. हा शरीर दश इंद्रियांचा रथ म्हणजे दशरथ आणि कौशल्य म्हणजे काय? कौशल्य, स्किल, कौशल्य. जिथे कौशल्याने या दश इंद्रियांना आपण समजू तर निश्चितच कौशल्याने या दश इंद्रियांना समजल्यानंतर आत्मरामाची अनुभूती या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आत्माराम प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. मग आत्माराम प्रगट झाले आता सीता म्हणजे कोण आहे?
माता सीता म्हणजे ज्या वेळेला हे मन मोहाकडे आकर्षित होतं, ज्या वेळेला हे मन, ही बुद्धी बाह्य दिशेला बहिर्मुखी होते. मोह म्हणजे काय? तो स्वर्णमृग. त्या स्वर्णमृगाच्या मागे धावते, त्यावेळेला आत्मारामाला देखील, आनंद रामाला देखील पाठवून देते मागे मागे. शोध घ्या त्या मोहाचा. लक्ष्मण म्हणजे सजगता. मग लक्ष्मण निघून गेले. ज्या वेळेला सजगता निघून गेले, आत्माराम नाही, सजगता नाही, त्यावेळेला अहंकार रूपी रावण या मनबुद्धीचं हरण करून घेऊन जातो. बुद्धी, आनंद बुद्धी कधीपर्यंत झाली नाही? जोपर्यंत हनुमानजी महाराज भेटले नाही. हनुमानजी महाराज कोण आहे? वायुपुत्र आहे. आणि वायुपुत्र म्हणजे हनुमानजी महाराज वायुपुत्र जर का असेल तर वायूचा आपल्या जीवनाशी, आपल्या शरीराशी काय संबंध? श्वास. ज्यावेळेला आपल्या श्वासाकडे आपण लक्ष ठेवतो, ज्यावेळेला आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे जाते, त्यावेळेला सजगताही येते आणि आत्मारामही येते. वायुपुत्राद्वारे म्हणजे हनुमानजी महाराजद्वारे सजगताही परत येते आणि आत्मारामही परत या मन, या बुद्धीला जाऊन एकरूप होतो. आणि त्यावेळेला ती अहंकाराने ग्रासलेली बुद्धी, जी की आहे अशोकवनामध्ये, जिथे कोणत्याही प्रकारचा शोक नाही, आहे अशोक वाटिकेमध्ये, पण तरी देखील आत्माराम नसल्यामुळे, सजगता नसल्यामुळे दुखी आहे. ती बुद्धी शुद्ध नाही. आणि ज्या वेळेला श्वासाकडे आपण लक्ष घेऊन जातो, श्वास सजगताही आणता, आत्मारामही आणते आणि आत्मारामाची परत एकदा बुद्धीशी भेट घालून देते. आणि त्यावेळेला मग संपन्न होतो ही रामचरित मानस कथा. रामचरित मानस, जी मन, स्वभाव आणि भावातून प्रगट होते. आणि म्हणून दोन्ही हात वरती करत, मोठ्या प्रेमाने भजन करत, मी अगोदरही सांगितलंय, आपण सर्वांमध्ये एक ज्योती आहे. तो प्रकाश, रा म्हणजे प्रकाश आणि म म्हणजे माझ्यात. आणि हा जो प्रकाश आहे, ही जी ज्योती आहे, या ज्योतीला जर का जाणू, या प्रकाशाला जर का जाणू, तर चालते फिरते ज्योतिर्लिंग बनायला वेळ लागणार नाही. चलते फिरते ज्योतिर्लिंग बन जाएंगे अगर अपने मन के, अपने भीतर बैठे इस प्रकाश को, इस राम को हम जानेंगे. म्हणून रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. भज प्यारी मन राम नाम, सुंदर माधव मेघ श्याम. भज प्यारे सुंदर नाम, राम नाम सुंदर नाम. रघुपति राघव राजा राम, सुंदर
पती राघव राजा राम पतित पावन सीता पतित पावन सीताराम हो पतित पावन ज्या ज्या वेळेला ते शुद्ध तत्व शरीर धारण करून या धरतीवरती अवतरित होतं ना, निवडताना शरीर देखील आणि माता पिता देखील स्वतः निवडून ते आत्मतत्व शरीर धारण करून येतं. आणि ज्या ठिकाणी माताजी श्री धातू गुणांद्वारे स्वतः हरिभक्त असेल, त्या ठिकाणी निश्चितच क्रांती सूर्य प्रगट व्हायला वेळ लागत नाही. आणि म्हणून माता विशालाक्षी आणि आचार्य श्री रत्नम यांच्या उदरी 1956 रोजी 13 मे या दिनी, ज्या दिवशी ही धरती देखील आल्हादित होती, प्रसन्न होती, त्या दिवशी या धरित्रीने एक विशेष सूर्याचं दर्शन केलं, ज्या सूर्याचा दैदीप्यमान प्रकाश कोणालाही तेजस्पुंज करण्यासाठी समर्थ आहे. आणि अवतरित झाले, जन्म घेतला परमपूज्य सद्गुरु गुरुदेव श्री श्री रविशंकरजी. ज्या गावामध्ये दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू या पापनाशम या गावी ज्या ठिकाणी जितकी घर आहे त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक संख्येने मंदिर आहे, जितकी घर आहे त्याच्यापेक्षा कितीतरी संख्येने अधिक मंदिर आहे, अशा गावाचं नावच आहे पापनाशम. कारण त्या ठिकाणी एक असा झरा वाहतो, ज्या झराखाली स्नान केल्यानंतर असं मान्यता आहे की अनेको पाप नष्ट होतात. स्वाभाविक आहे, पाप म्हणजे कुबुद्धी, पाप म्हणजे कुविचार नष्ट करण्यासाठी पापनाशम या गावी अवतार झाला, जन्माला. त्यानंतर लहानपणीच ज्या बालकाच्या मुखारविंदावर एक विशेष तेज आहे, एक विशेष भाव आहे. थागम्मा अशा दक्षिण भारतामध्ये एक पद्धत आहे की त्या ठिकाणी बालकाला थोडं बोलायला लागला आणि समजायला लागला, 4-5 वर्षाच्या बालकाला भगवद्गीता पहिले शिकवल्या जाते, विद्या आरंभ संस्कार म्हणून. ज्या शिकवायला आल्या भगवद्गीता त्या म्हणतात, ओम पार्थाय प्रतिबोधिताम भगवताम, आणि थांबल्या. कारण त्यांना आता असं वाटलं की गुरुदेव त्या पुढचं हा छोटासा बालक त्या प्रकारे म्हणेल ओम पार्थाय प्रतिबोधिताम भगवताम, मागे उच्चार करेल तर गुरुदेव आपल्या 4 वर्षाच्या आयुमध्ये त्या पुढचा श्लोक गान करताय. नारायणीन स्वयं व्यासीन क्रतितां पुराण मुनिनां मध्ये महाभारतम. ज्यांना केवळ 4 वर्षाच्या आयुमध्ये संपूर्ण भगवद्गीता मुखद्गत आहे, त्यावेळेला लक्षात आलं हे कोणी सामान्य बालक असूच शकत नाही. आपल्या आधुनिक शिक्षणाची पदवी धारण केल्यानंतर परमपूज्य सद्गुरु गुरुदेव लहानपणीच म्हणायचे, सगळी जग माझी वाट पाहत आहे, सगळ्या जगांना माझी आवश्यकता आहे, सगळे माझी वाट पाहत आहे. आणि असं कोणी म्हटलं तर स्वाभाविक आहे, मित्र सखा चेष्टा करतात ना. तुम्ही लहानपणीच तुमचे उद्दिष्ट लोकांसमोर सांगा बरं, मला एवढं मोठं कार्य करायचं, तर ते हसतात. हो हो,
पण आज मात्र हे सत्य आहे. अनेको देशातील लोक आपल्या जीवनातलं दुःख, आजार आणि अनेको मानसिक तणाव नष्ट करण्यासाठी गुरुदेवांच्या वाट पाहत एक झलक जरी दिसलं ना तरी डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागतात आणि असं वाटतं जन्म जन्मांतरीचा थकवा क्षणार्धात निघून गेला. एका जन्माचा नाही, जन्म जन्मांतर. अच्छा, किती लोकांनी अनुभव केलाय हात वर करा. मी तर म्हणेल जामनेर निवासियांनी निश्चित अनुभव केला असेल. स्वतः परमपूज्य गुरुदेव या ठिकाणी येऊन गेले. जन्म जन्मांतरीचा थकवा निघून गेला. पुढे बँगलोर शहरामध्ये एक कार्यक्रम होता. पिताजी म्हणतायत चला छोट्याशा त्या बालकाला, चला आपण त्या कार्यक्रमामध्ये सम्मिलित हो. गुरुदेव विचारतात कुठला कार्यक्रम? काही भारतातले काही अन्य देशातले लोक एकत्र येऊन एक खूप सुंदर संस्था निर्मित केली आहे, त्या ठिकाणी आपल्याला भेट द्यायला जायचंय. गुरुदेव म्हणले नाही, मला नाही यायचं. एखादा बालक जर का एखाद्या ठिकाणी यायला नाही म्हणत असेल तर स्वाभाविक आहे विचारणार का नाही यायचं. तर उत्तर दिला नाही, मला या करता नाही यायचं की एक दिवस मीच अशी संस्था स्थापित करणार ज्या ठिकाणी हजारो लाखो लोक येऊन आपलं दुःख विसरणार, आपली चिंता विसरणार, आपले तणाव विसरणार आणि आनंदाने नाहून जाणार. आनंदाने. परमपूज्य सद्गुरुदेव काही दिवस मौनामध्ये असताना आणि ध्यानामध्ये असताना त्यांना एक अधिक सुंदर श्वास प्रणाली प्राप्त झाली, सुदर्शन क्रिया. आणि आल्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांनी काही जणांना सुदर्शन क्रिया करवली आणि ही सुदर्शन क्रिया केल्यानंतर त्या सर्वांचा अनुभव हा होता की नाही, या अनुभवा करता लोक जन्म जन्म तप करतात. या अनुभवा करता लोक कितीतरी माला जपतात, लोक कितीतरी तप करतात, पण हा अनुभव इतका सहज मिळत नाही. जन्म जन्म तप केल्यानंतर जो अनुभव मिळत नाही, सुदर्शन क्रिया केल्यानंतर तो अनुभव अगदी सहज प्राप्त होऊन जातो. हा असा सहज आपल्याला लोकांना देता येईल का? त्यावेळेला गुरुदेवांचं वचन आहे, मैं तो बांटने आया हो ना. मी अगोदरही सांगितलं, जिस संग्रह का हम संग्रह करने हेतु हम बार बार प्रयास करते हैं वो तो विषाद हो जाता है और जो बांटते हैं वही प्रसाद बन जाता है. प्रसाद रूपाने गुरुदेवाने सुदर्शन क्रिया वाटायला सुरुवात केली. आणि माझं म्हणणं तर हे आहे, कोई माने अथवा न माने, मीराबाईंचं म्हणणं हेच होतं, कोई मानो अथवा न मानो. माझं म्हणणं हे आहे, 5000 वर्षापूर्वी भगवान श्री कृष्ण सुदर्शन चक्र घेऊन आले दैत्याचा सर्वनाश करायला. त्यावेळेसचे दैत्य समोर दिसत होते, आताचे दैत्य आपल्यामध्येच आहे. ती कुबुद्धी रूपाने, वत्सर रूपाने, 6 षड्रिपूंच्या रूपाने ते दिसत नाही. आणि परत एकदा परमपूज्य सद्गुरु गुरुदेव सुदर्शन क्रिया घेऊन आले त्या सगळ्या प्रकारच्या दैत्य राक्षसांचा वध करायला, त्यांना बाहेर काढ. आणि म्हणून आज आपण सर्व बलिबाती परिचित आहात. रजत महोत्सव यामध्ये अनेको संत महात्मा, अनेको गण सम्मिलित झाले. आणि नुकतंच आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेला ज्या वेळेला 35 वर्ष पूर्ण झाले त्यावेळेला झालेला महोत्सव दिल्ली या ठिकाणी जगताचा संस्कृती महोत्सव ठरला आणि लाखो लोकांनी त्यामध्ये सम्मिलित होऊन आनंद घेतला. आपण सर्व आणि बरेच जण यापैकी तुम्हामापैकी त्या कार्याचे, त्या सोहळ्याचे साक्षी बनलो. खरोखर अभिमान वाटतो कधी कधी, कारण गुरुदेव नेहमी सांगतात, खुद को कभी अकेला मत समझो, कभी भी खुद को अकेला मत समझो, मैं तुम्हारे साथ हूँ. इतना बड़ा आर्ट ऑफ लिविंग परिवार तुम्हारे साथ है और इसलिए 13 मई एक दिन जो कभी बदलने वाला नहीं है, परिवर्तन होने वाला नहीं है, वो है 13 मई. मैं तेरा. आणि म्हणून तुझा मी. कुठेही चिंतित असो, कुठेही दुःखामध्ये असो,
त्याने दुःखाला धारण करून दुःखाला पकडून ठेवण्याची आवश्यकता नाहीये. छोट्या छोट्या चिंता आपल्याला दुखी करू शकतात. काल मी सांगितलं, ऊर्जा कमी असेल त्यावेळेला छोट्यातली छोटी गोष्ट देखील मोठी वाटते, छोट्यातली छोटी समस्या देखील मोठी वाटते. आणि ज्या वेळेला ऊर्जा भरपूर असेल त्यावेळेला मोठ्यातली मोठी समस्या देखील छोटी व्हायला वेळ लागत नाही. आई, थोडे वेळ भजन करूया आणि परत आपल्या कथेकडे वळूया. राम हरी राम, राम राम हरी हरी, हरी राम हरी राम, राम राम हरी हरी. हरे राम 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 हरे हरे. हरी राम हरे राम, राम राम हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. सियावर प्रभु रामचंद्र भगवान की जय हो. माझा अनुभव सुदर्शन क्रियेचा सांगायचं झालं तर, ज्या वेळेला श्रीमद भागवताची संथा दामले गुरुजींकडून मला गुरुकृपेनीच भेटत होती, त्या अगोदर मी ज्या वेळेला गुरुदेवांना भेटायला गेली त्या दिवशी माझा वाढदिवस होता आणि हातामध्ये भरपूर फुलं होते. आणि मी गुरुदेवांना ते फुलं पुढे केले आणि गुरुदेवांनी त्यांच्या हातात जितकीही फुलं होते ते सगळे फुलं मला परत केले आणि मला म्हणतात, मैंने फूल तो तुम्हें पहले ही दिया है, मैंने फूल तो तुम्हें पहले ही दिया है, उसका सुगंध जाके सबको दे आओ. आणि त्यानंतर जवळपास कितीतरी वेळ माझे जे डोळे बंद होते ते परत उघडण्याची लवकर इच्छाच होत नव्हती. पहिल्यांदा भेटल्यानंतर गुरुदेवांना असं वाटलं की ज्ञान आणि भक्ती साकार रूपाने पुढे आले. या ठिकाणी असलेले बरेच जण त्यावेळेला सोबत देखील होते. मी पहिलं भजन त्यावेळेला गुरुदेवांसाठी म्हटलं होतं, म्हणजे माझ्या प्रिय, बस आपकी कृपा से सब काम हो रहा है, करती हो आप गुरुजी मेरा नाम हो रहा है. हे सत्य है ना. मैंने मांगी सेवा तूने दिया नाम, तेरी लीला तू ही जाने राम. मैंने मांगी सेवा तूने दिया विश्राम, तेरी लीला तू ही जाने राम. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है जमाना मेरी नाव चल रही है. केवटाची जशी नाव निघाली ना पतवार नसताना देखील. गुरुजी एकदा दिल्लीत एका गाडीमधून जात असताना त्या गाडीतल्या जोडप्याला कुठेतरी जायचं असेल म्हणून ते म्हणले की आम्ही उतरतो. गुरुजी म्हटले नाही नाही, माझ्यामुळे कोणाला कष्ट व्हावं हे मला आवडणार नाही. ते म्हणताय नाही नाही गुरुदेव असं करू नका. नाही, गुरुदेव उतरले आणि गुरुदेव उतरल्यानंतर त्या ठिकाणी ऑटो रिक्षा होता, त्या ऑटो रिक्षा त्या टॅक्सी चालकाला बोलवलं आणि टॅक्सीला बोलवून त्यामध्ये बसले. आणि जाता जाता रस्त्यामध्ये जणू तो आत्मज्ञान बोलत होता कि देखो चलाने वाले भी आप हो और साथ चलने वाले भी आप ही तो हो. जणू ब्रह्मज्ञान त्याच्या मुखातून निघत होतं. मेरा क्या है सब आपका ही तो है. आणि उतरल्यानंतर म्हणताय गुरुदेवांनी त्याचं जेही झाली असेल शुल्क ते शुल्क काढून पुढे केलं. आणि त्यावेळेला तो म्हणतोय नाही नाही गुरुदेव मैं आपसे नहीं ले सकता, हे मला नको. का नको. अरे घे तुझ्यासाठी. नाही नाही मला नको गुरुदेव. आणि या करता की आज मी कुठेतरी तुम्हाला उतरवले, कुठेतरी
येऊन तुम्हाला पार लावून दिलाय, उद्या माझी पण तर वेळ येईल ना उतरवायची. आज मी तुम्हाला सोडून दिलं, उद्या मला तुम्ही कुठेतरी उतरवून द्या, मला तुम्ही पार लावून द्या, माझी नाहीये तुम्ही पार लावून द्या. म्हणून पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है. त्यावेळेला गुरुदेवांनी पाहिलं आणि मी पण गुरुदेवांकडे पाहिलं. म्हणतात ना, अनायास गुरुची मिळालेली दृष्टी देखील, गुरु की दृष्टी रचेगा सृष्टी, आणि ज्या सृष्टीचं समष्टीचं दर्शन मी आज करते निश्चितच ते माझं नाही आहे, त्या गुरुदेवांच्या दृष्टीची ती कमाल आहे. गुरुदेवांच्या दृष्टीने ते प्रदान केलेला प्रसाद आहे. बस आजचा दिवस प्रत्येक भक्तासाठी कृतज्ञ असण्याचा दिवस आहे. प्रत्येक भक्ताकरता हा 13 मे दिवस खरोखर गुरुजी सांगताय की मी आहे, प्रत्येक क्षणी सोबत आहे. माझा सुदर्शन क्रियेचा अनुभव, खूप प्रवास करत असताना माझी पाठ खूप दुखायची, इतकी दुखायची की त्याची कल्पनाही कोणी करू शकणार नाही, एवढा त्रास मला होता. पण मी जसं सुदर्शन क्रिया सुरू केली त्यावेळेला माझा अनुभव असा होता, सुदर्शन क्रिया पहिली दुसरी केल्यानंतर, सुदर्शन क्रियेचा अनुभव घेतल्यानंतर आणि दैनंदिन आपल्या नित्यकर्मामध्ये